बातमी पाहूयात। सत्ताधारी नगरसेवकांवर खैरात कशाला, बीएमसीतील विरोधकांनी महायुतीला सवाल विचारले। सत्ताधारी नगरसेवकांवरती खैरात कशाला करताय असाही सवाल महानगरपालिकेमधल्या विरोधकांनी महायुतीला विचारले। गणेश खंडकर 20 कोटी, अमेय घोले 10 कोटी, संजय गाडी 10 कोटी, अमेय घोले 2.5 कोटी, रितू तावडे 2.25 कोटी रुपये, अशरफ आझमी 2 कोटी, किशोरी पेडणेकर 2 कोटी हा गटनेत्यांना मिळालेला निधी आहे। यशवंत किल्लेदार 2 कोटी, विजय उबाळे 2 कोटी, डॉक्टर सईदा खान 3 कोटी रुपये, अजित रावराणे 2.25 कोटी रुपये, दरम्यान विरोधकांची मात्र या लाखांमध्ये बोळवण होतीये। विशाखा राऊत 25 लाख, आशा काळे 25 लाख। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत। लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून, खासदार निवडून आलेले आहेत। आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही। वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदाती देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये। हे पहा, नगरसेवकामध्ये सापडणं त्याची वागणूक महापालिकेच्या प्रशासनाला किंवा तिथल्या महापौरला करता येणार नाही। सगळ्या वॉर्डांना आता आम्ही अनेक महापालिका बघतो, अनेक महापालिका आम्ही चालवलेल्या आहेत। त्याच्यामुळं प्रत्येक वॉर्डाला समान निधी वाटप केलाच पाहिजे। जर तशा पद्धतीनं काही झालंच तर मला वाटतं जनतेचा दरबार आहे आणि न्यायालय आहेत, त्याच्यामुळे याच्याविरुद्ध आवाज तर उठवा। एकट्या किशोरी पेडणेकरांना देऊन चालणार नाही ना। शिवसेनेच्या जसं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आहे त्याच पद्धतीने शिवसेनेच्या नगरसेवकांना सुद्धा द्यावं लागेल।